नमस्कार, स्वागत आहे. आज आपण कामावर होणारी जी टाळाटाळ आहे, जी दिरंगाई आहे, त्याकडे बघण्याचा एक एकदम नवीन अँगल समजून घेणार आहोत. एक असा मार्ग जो खरं तर आपल्याला कमी प्रयत्नात जास्त काम करायला मदत करू शकतो. हे हे खूपच विचित्र आहे नाही का? म्हणजे आपल्या सगळ्यांसोबतच असं होतं. कामाची मोठी लिस्ट समोर असते आणि आपण मात्र तिच्याशीच एक वेगळी लढाई लढत बसतो. आणि सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये? आपण जितकं जास्त फोर्स लावतो ना, तितकंच ते काम करणं जास्त अवघड होऊन बसतं. तर आजच्या या विश्लेषणात आपण 3 गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात आधी यामागचं मूळ तत्व काय आहे? मग एका वर्कशॉपसारखं कामावरच्या 5 अगदी कॉमन सिच्युएशन्सवर बोलू. आणि शेवटी यावर आपण लगेच कामाला कसं लागू शकतो हेही पाहू. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. बघा, दिरंगाई म्हणजे आळस नाहीये. नाही, अजिबात नाही. तो एक प्रकारचा मानसिक प्रतिकार आहे. आपलं मनच जेव्हा एखाद्या कामाला आतून विरोध करतो, तेव्हा आपण तिथेच अडकून बसतो. इथे ना आपल्याला 2 एकदम वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. एकीकडे आहे प्रतिकार, म्हणजे कामाशी अक्षरशः लढायचं आणि स्वतःलाच थकवून टाकायचं. आणि दुसरीकडे आहे वू वेई. ही संकल्पना आपल्याला शिकवते की कमीत कमी विरोध करा. अगदी पाण्यासारखं, एका प्रवाहासारखं वाहत राहा. आणि हेच तत्व या दाओवादी म्हणीमध्ये किती सुंदर सांगितलंय बघा. पाणी जसं अडथळ्यांच्या बाजूने वाहतं, सगळ्यात सोपा मार्ग शोधतं, तरीही हळूहळू अख्ख्या जमिनीला आकार देतं. तसंच आपणही मोठी आव्हानं सहजपणे पार करू शकतो. जबरदस्तीने नाही, तर सहजतेने. ओके, तर थिअरी तर झाली. आता प्रॅक्टिकलकडे वळूया. आपण कामावरच्या अशा 5 अगदी कॉमन परिस्थिती बघू, जिथे आपली गाडी हमखास अडकते, म्हणजे आपण दिरंगाई करतो. आणि यातली पहिली परिस्थिती तर सगळ्यांचीच आहे. एखादा प्रोजेक्ट इतका मोठा, इतका अवघड वाटतो, की बापरे, सुरुवात नेमकी कुठून करायची हेच सुचत नाही. तर इथे प्रतिकार काय करतो? आपण अख्ख्या डोंगराकडे बघत बसतो आणि त्याच्या आकारामुळेच घाबरून जातो, जागेवरच थिजून जातो. याउलट वू वेचा प्रवाह काय सांगतो? अरे, डोंगराकडे बघूच नका, फक्त एक छोटासा सुटा दगड शोधा, जो सहज हलवता येईल. कामाची सुरुवात तिथून करा. आणि यासाठीचा सराव तर अगदीच सोपा आहे. त्या अख्ख्या प्रोजेक्टमधली फक्त एक सगळ्यात छोटी गोष्ट शोधा, जी करायला 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल. अगदी फक्त एक ईमेल लिहिणं किंवा एखाद्या फाईलला नाव देणं. फक्त तेवढंच करा. बघा, गती आपोआप यायला लागेल. आता दुसरी परिस्थिती? ओफ, ती अवघड संभाषणं, जी करावी तर लागतात, पण आपण सतत टाळत राहतो. इथे प्रतिकार म्हणजे काय? तर बोलायला जायच्या आधीच मनातल्या मनात वाद घालायचा, सगळी तयारी करायची आणि संभाषण जिंकायचंच हा अट्टहास धरायचा. या उलट वू वेईचा मार्ग सांगतो, आधी फक्त ऐकून घ्या, समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, चर्चेसाठी नैसर्गिक वाटा आपोआप सापडतील. यासाठी एक अगदी सोपा सराव. त्या चर्चेला जाण्यापूर्वी मनात फक्त एकच गोष्ट ठरवा. मला फक्त समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे. त्याच्याशी सहमत व्हायची काहीही गरज नाहीये. फक्त समजून घ्यायचंय. बस. तिसरी परिस्थिती क्रिएटिव्ह काम करणाऱ्या प्रत्येकाच्या ओळखीची आहे ही. तो क्रिएटिव्ह ब्लॉक, जेव्हा डोक्यात काहीच येत नाही आणि समोरचा कोरा कागद आपल्याला खाऊ उठतो. इथे प्रतिकार म्हणजे काय? तर परफेक्शनसाठी झगडणं. जोपर्यंत एक परफेक्ट आयडिया किंवा परफेक्ट वाक्य सुचत नाही, तोपर्यंत एक अक्षरही लिहायचं नाही. याउलट वू वेईचा प्रवाह सांगतो, जे काही डोक्यात येतंय ना, ते तसेच्या तसं कागदावर उतरू द्या. चांगलंय, वाईट आहे याचा विचारच करू नका. एडिटिंग ते नंतरही करता येतं. यासाठी एक मस्त सराव आहे. फक्त 10 मिनिटांचा टायमर लावा आणि त्या 10 मिनिटात जे काही मनात येईल ते न थांबता, न एडिट करता लिहित राहा. जज करू नका. यामुळे होतं काय की आपल्या डोक्यात बसलेला तो समीक्षक थोडा वेळ शांत बसतो आणि विचारांना मोकळी वाट मिळते. बरं, आता त्या कामांबद्दल बोलूया जी, बापरे, किती कंटाळवाणी असतात. म्हणजे ती डेटा एंट्री किंवा 30 प्रशासकीय कामं गरजेची आहेत, पण करायला खूपच बोरिंग वाटतात. प्रतिकार काय करतो? आपण सतत त्या कामाच्या कंटाळवाणेपणावरच लक्ष देतो. किती बोरिंग आहे, किती बोरिंग आहे. आणि त्यामुळे ते काम आणखीनच नकोसं वाटायला लागतं. पण वू वेचा दृष्टिकोन काय आहे? ठीक आहे, काम आहे तसं स्वीकारा आणि मनाशी भांडत बसण्याऐवजी ते पूर्ण करण्यासाठी एक साधी लय, एक रिधम शोधा. आणि यासाठी एक सोपी ट्रिक आहे. ते बोरिंग काम करताना आपलं आवडतं संगीत
किंवा एखादं पॉडकास्ट लावा. यामुळे होतं काय की ते काम एक अडथळा वाटण्याऐवजी त्या प्रवाहाचा एक भाग बनून जातं. आणि आता 5वी, शेवटची परिस्थिती, फीडबॅकची भीती. कोणीतरी आपल्या कामावर टीका करेल या भीतीनेच ते काम पुढे पुढे ढकलत राहणं. इथे प्रतिकार म्हणजे काय, तर आपलं काम लपून ठेवायचं, संभाव्य टीकेपासून स्वतःचा बचाव करायचा. पण वू वेचा प्रवाह आपल्याला शिकवतो की फीडबॅककडे एक माहिती म्हणून बघा, वैयक्तिक हल्ला म्हणून नाही. अरे ती तर आपल्या प्रगतीसाठी खूप गरजेची गोष्ट आहे. यासाठी एक छोटासा प्रयोग करून बघा. आपल्या कामाचा फक्त एका लहानशा भागावर आपल्या एखाद्या विश्वासू सहकार्याकडून एका अगदी स्पेसिफिक गोष्टीवर फीडबॅक मागा. असं केल्याने फीडबॅक म्हणजे धोका नाही, तर मदत करणारं एक साधन आहे असं वाटायला लागेल. तर या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? आपण जे काही बोललो त्यातून पहिलं सहज पाऊल कोणतं उचलायचं? यामागे ना एक मोठा मानसिक बदल आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की खरी प्रोडक्टिव्हिटी जास्त जोर लावण्यात नाहीये, ती आहे आतून होणारा प्रतिकार कमी करण्यात. आपलं ध्येय कामाशी लढणं हे नाही, तर कामाच्या प्रवाहाबरोबर वाहणं हे आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. आजच्या दिवसभरात तुमच्या कामामध्ये अशी कोणती एक गोष्ट आहे जिच्याशी तुम्ही सतत लढताय, प्रतिकार करताय? विचार करा, त्या गोष्टीशी लढण्याऐवजी तिच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणं कसं असेल? नक्की विचार करा.